नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24. बातमी नाशिक जिल्ह्यातून. नाशिक ग्रामीण भागामध्ये महसूल विभागानं मोठी आणि धडक कारवाई करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 47 स्टोन क्रशरवर कारवाई केली आहे. सारूळ, राजूर बहुला आणि विल्लोळी परिसरातील खाणपट्ट्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या निकषांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचं समोर आल्यानंतर प्रशासनानं हे कठोर पाऊल उचललेलं आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात बातमी सविस्तर. नाशिक ग्रामीण भागातील सारूळ, राजूर बहुला आणि विल्लोळी परिसरातील खाणपट्ट्यांमध्ये शासनानं घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 47 स्टोन क्रशरवर महसूल विभागानं मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत संबंधित सर्व स्टोन क्रशरचा वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्यात आलाय. शासनाच्या नियमांनुसार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार काम करणं बंधनकारक असतानाही अनेक क्रशर चालकांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं तपासात उघड झालंय. तहसील कार्यालय आणि महसूल विभागाच्या संयुक्त तपासणीत काही ठिकाणी अनधिकृत उत्खनन, प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा न बसवणे तसेच आवश्यक परवानग्या नसतानाही क्रशर सुरू ठेवणे अशा गंभीर त्रुटी आढळून आल्यात. या नियमबाह्य कारभारामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्यासोबतच शासकीय महसुलालाही फटका बसत असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. कायदा व सुव्यवस्था राखणे, पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य देणे आणि शासनाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं महसूल विभागानं ही कठोर कारवाई केली आहे. ही संपूर्ण कारवाई सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार पंकज कुमार पवार यांच्या नेतृत्वात पार पडली आहे. या प्रसंगी महसूल पथकातील मंडळ अधिकारी महिरावणी येथील सत्यजित गोसावी तसेच ग्राम महसूल अधिकारी अरुण फसाळे, कैलास अहिरे, सुधीर कदम, गणेश कोळी, अरुण मोरे आणि चंपालाल चव्हाण यांनी या कारवाईत सहभाग घेतलाय. दरम्यान नाशिक तालुक्यात कुठेही अनधिकृत किंवा पर्यावरण नियमांचं उल्लंघन करणाऱ्या स्टोन क्रशरची माहिती नागरिकांनी थेट तहसील कार्यालय किंवा संबंधित ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांना द्यावी. शासनाने घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही तहसीलदार पंकज कुमार पवार यांनी दिलाय. या कारवाईमुळे नियमभंग करणाऱ्या क्रशर चालकांमध्ये खळबळ उडाली असून पर्यावरण संरक्षणासाठी प्रशासनानं घेतलेलं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे.